शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। नमस्कार मंडळी, आज आहे दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या। त्यामुळे इथे सुंदर अशी दिव्यांची आरास करून पूजा केलेली आहे। या दिव्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व खूप आहे बरं का, जे सगळेच तुम्ही जाणता। चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये या दिव्यांची विशेष अशी कहाणी म्हणजेच दीप अमावस्येची कहाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा दिव्यांचं महत्त्व हे सांगितलेलं आहे। काही माणसं सुद्धा आयुष्यामध्ये अशीच असतात बरं का, जी स्वतः मात्र नेहमी जळतात आणि दुसऱ्याला प्रकाश देतात किंवा दुसऱ्याला चांगलं झालेलं मोठं झालेलं त्यांना बघायचं असतं, त्यासाठी ते स्वतःचा विचारही करत नाहीत। पण ज्या वेळेला माणूस यशाचं शिखर गाठतो किंवा स्वतःचं टार्गेट अचीव करतो ना, त्यावेळेला तो याच माणसांना विसरतो ज्याने त्याला कधीतरी साथ दिलेली असते, ज्याने त्याच्यावरती प्राणपणाला लावून त्याला साथ दिलेली असते। जो स्वतःचं सगळं काही विसरतो त्या माणसासाठी, अशा माणसांना ही माणसं नंतरनं विसरतात। ह्याला स्वार्थीपणा म्हणतात। तर आपण आपली चांगली कर्म करत राहायची, हेच आपण दिव्यांकडून शिकतो ना, की स्वतः जळायचं पण दुसऱ्यांना मात्र नेहमीच प्रकाश द्यायचा। अंधारातून तेजाकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजे काय असतं ना, हे स्वार्थी माणसांना उभ्या आयुष्यात कधीही कळू शकत नाही मित्रांनो। नमस्कार।